अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चोपड्यातील एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। योगेश सुनील चौधरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। घटनास्थळी पोलिसांना तरुणाच्या खिशात मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे। या चिठ्ठीत पिंटू नावाच्या व्यक्तीकडून पैशांसाठी होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणीही त्या चिठ्ठीत करण्यात आली आहे। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तर चोपडा शहरामध्ये काल एका युवकाने खाजगी सावकाराच्या घसाला कंटाळून आत्महत्या केली। त्या संदर्भात लोहियानगर चोपडा या ठिकाणी राहणारा योगेश सुनील चौधरी वय 27 वर्ष आहे। यांनी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। त्यांनी मरण्याच्या अगोदर एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे। कुणाकडून तरी त्यांनी उसने पैसे घेतले होते आणि त्या व्यक्तीने त्याला पैसे वसूल करण्यासाठी किंवा व्याजासाठी त्रास दिल्याची त्याच्यामध्ये असं एक नमूद आहे। तर आज सकाळी पोस्टमॉर्टम झालेला आहे। अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे जे आई वडील असतील ते काय तक्रार देतात त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई होऊन जाईल। सर, चोपडा शहर आणि तालुक्यात वाईट सावकार आहेत, बरेचसे सावकार आहेत, त्यांच्यामुळे बऱ्याच जणांना असे त्रास होतो आणि अशा त्रासामुळे काही जण आत्महत्याच्या प्रवृत्त होतात। अशासाठी आपण काय आव्हान करू शकतो? जर कोणी असं खाजगी सावकार पैशाच्या वसुलीसाठी त्रास देत असेल तर किंवा अव्वाच्या सव्वा काही व्याज घेत असेल तर निश्चित पुढे येऊन तक्रार करावी। आम्ही 100% त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करू आणि अशी कोणी अत्याचार करणार नाही याची प्रतिबंध करू। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।